हॅलो, हॅलो. वेलकम टू स्नेहाज स्नेहाज किचनमध्ये किचन. तुमचं स्वागत आहे. आज मी इथे एक झटपट होणारा असा एक ढोकळा तयार केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे. अगदी पटकन होतो, तसेच चवीला पण खूप छान लागतो. तर ह्याची रेसिपी आता मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हा ढोकळा बनवण्यासाठी मी इथे काय काय घेतले तुम्हाला दाखवते. इथे 1 वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे. त्यानंतर अर्धी वाटी हे तांदळाचं पीठ आहे. अर्धी वाटी डाळीचं पीठ आहे. तर सगळ्यात आधी एका बाउलमध्ये मी हा रवा काढून घेते. हा बारीक रवा आहे. तुम्ही जर जाड रवा घेतला तर तो एकदा असा मिक्सरला बारीक करून घ्या. त्यानंतर हे तांदळाचं पीठ आहे आणि हे डाळीचं पीठ आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं सगळं. यामध्ये रव्यामध्ये ही दोन्ही पिठं जी आहेत ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्यानंतर मी इथे आलं आणि मिरचीचं असं वाटण करून घेतलेलं आहे, ते यामध्ये घालून घ्यायचं. आणि तेही त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये मी एक अर्धा चमचा हळद घालतीये. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये. थोडासा हिंग घालायचा आणि हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एक चमचा ह्याच्यामध्ये साखर सुद्धा घालायची आहे. आता आपण हे पीठ जे आहे यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत. आता ह्याच्यामध्ये पाणी घालून हलवत हलवत आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, लागेल तसं. खूप जास्त पण पाणी नाही घालायचं. रव्यामुळे पाणी जे आहे ते रवा पाणी शोषून घेतो. तुम्ही इथे बघू शकताय, अर्धा ग्लास पाणी मी आत्ता घातलेलं आहे आणि ते पूर्ण रव्यामध्ये आता शोषलं गेलेलं आहे. आणखीन पाणी घालते मी यामध्ये. हे व्यवस्थित असं मिक्स करायचं. आता इथे तुम्ही बघू शकताय. आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी एका लिंबाचा रस घालणार आहे. तर इथे एक लिंबू घेते मी. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे जे केकचं बॅटर आहे हे एक 10 मिनिटासाठी मी याला झाकून ठेवून देणार आहे, म्हणजे त्याच्यातला जो रवा आहे तो छान असा फुलला जाईल. तर आता इथे झाकण ठेवून मी 10 मिनिट ह्याला ठेवून देते. तर आता इथे 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता हा रवा जो आहे तो छान ह्याच्यात असा फुललेला आहे आणि ह्याचं पाणी पण बऱ्यापैकी आटलेलं आहे. तर याच्यात मी आता इथे इनो घेतलेला आहे. तर ह्याच्यात मी 1 चमचा इनो घालते. 1 चमचा म्हणजे हे पूर्ण पाकिट ह्याच्यामध्ये मी घालून घेते. हे 1 चमचाच असतं 1 पाकिट म्हणजे. आणि त्यावर थोडंसं पाणी घालून घेते, म्हणजे तो इनो जो आहे तो ॲक्टिवेट होईल. आणि हे चांगलं आता फेटून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ हे छान आता फेटलं गेलेलं आहे. आता इथे मी एक
ज्यात ढोकळा करणार आहे ती अशी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्या प्लेटला मी आता तेल लावून घेते. प्लेटला सगळीकडून असं तेल लावून घ्यायचं. आणि हे जे बॅटर आहे आता या प्लेटमध्ये मी सगळं जे आहे ते काढून घेते. आता इथे तुम्ही बघू शकता मी इथे एक स्टीमर घेतलेला आहे, त्याच्यात खाली पाणी घेतलेलं आहे आणि ते 10 मिनिट मी पाणी चांगलं उकळत ठेवलेलं आहे. त्यामध्ये ही ढोकळ्याची जी प्लेट आहे ती आता ठेवून घेणार आहे आणि जवळजवळ एक 15 ते 20 मिनिट हा ढोकळा जो आहे तो चांगला वाफवून घेणार आहे. या ढोकळ्यावरच मी थोडंसं वरनं लाल तिखट भुरभुरते, ते आत्ता करायचं राहिलं माझ्या हातातनं. आता तुम्ही इथे बघू शकता थोडंसं वरनंच असं भुरभुरलंय, टेस्ट चांगली लागते. आता हे चांगलं 10 ते 20 मिनिट चांगलं हे आता वाफवून घेणार आहे. आता 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. आपण बघूया आपला ढोकळा झालाय का. ह्याच्यात एक असा चाकू घालून बघते मी. आता तुम्ही इथे बघू शकता ह्याला काही लागलेलं नाही आहे, ह्याचा अर्थ आपला ढोकळा जो आहे तो आता छान तयार झालेला आहे. आता ह्याच्यातनं हा मी बाहेर काढून घेते. तर इथे बघू शकताय तुम्ही छान असा फुललेला आहे आपला ढोकळा. आता हा ढोकळा जो आहे हा पूर्णपणे गार होऊ देणार आहे आणि गार झाल्यानंतर त्याचे मी काप करून घेणार आहे. तर हा गरम असतानाच यावर मी आता थोडंसं तेल घालून घेते. या ढोकळ्याला मी फोडणी घालणार नाही आहे, तर गरम असतानाच ह्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ते पसरवून घ्यायचं आहे. तर हे तेल लावून घेतलेलं आहे. आता हा पूर्णपणे गार होऊ देणार आहे. तर आता हा ढोकळा जो आहे तो गार झालेला आहे, तो आता मी कट करून घेते. तुम्ही हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. एकदम हलका असा ढोकळा झालेला आहे आपला. तर आता हा ढोकळा जो आहे तो कट करून झालेला आहे. तुम्हाला मी एक पीस काढून दाखवते याच्यातला. आता तुम्ही इथे बघू शकता एकदम स्पॉन्जी असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे, एकदम लुसलुशीत असा झालेला आहे. तर आता हा मी प्लेटमध्ये काढून घेते. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.